आणि हा कार्यक्रम खरंच खूप मुलांच्यासाठी आणि माझ्यासाठी शिक्षकांसाठी खूप अशी अवर्णनीय अशी पर्वणी होती की खरंच त्याच्या माध्यमातून कमी वेळात खूप महत्वाची माहिती शिक्षकांनी दिली. हॅट्स टू दॅट टीचर who took such an effort to give that rare knowledge to us and our students. Thank you very much. नमस्कार, आम्ही आहोत जीडीएट्स म्हणजे जीनियस इडियट्स आणि आज जीडीएट्स आले आहेत अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये. इकडे आम्ही मुलांना ड्रोन टेक्नॉलॉजी बद्दल सेशन घेणार आहोत आणि आज मी तुम्हाला पटवून देणार आहे की ड्रोन बनवणं किती सोपं आहे. सरप्राइज ऍक्टिव्हिटी प्लान केली है स्टूडेंट साठी, तर बघू आपल्याला कसा रिस्पॉन्स भेटतो. ठीक है, आपको एक चीट उठानी है, उसमें एक क्वेश्चन है, उस क्वेश्चन का आंसर देना है. काय काय माहिती आहे तुम्हाला? I only know he can. It's a question that can fly and record from the sky. Are you excited or nervous about this section? Yes, I was excited. You are excited. तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे? Our teacher said that there is a robotic training about something. I don't know about it. I am a little excited about this session. आज काहीतरी वेगळं शिकायचं असं वाटतंय मुलांना, पण उत्सुकता फार लागली आहे. मुलांचा गोंधळ चाललेला आहे, त्यामुळे बघू आता काय होतं पुढे सेशनमध्ये. आणि रोबोटिक्स कसं वर्क करतात याच्याविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान देणे, त्याच्यासाठी हे सेशन खूप महत्त्वपूर्ण आहे. एक ऍक्टिव्हिटी करायची पक्का. आता बॉल आहे ना, ज्यावेळेस मी याला खाली आपटणार आहे, ठीक आहे, एक वेळा आपटलं तर तुम्हाला एक वेळा क्लॅप करायची असणार आहे, ठीक आहे. 3, 2, 1 फिर से. ओके, आता डायरेक्ट स्टार्ट करू. तेरे को ड्रोन बनाना आता है? मी हे प्रूव्ह करून देणार आहे पुढच्या 30 मिनिटांमध्ये की ड्रोन बनवता येतो. तुम्हाला सगळ्यांना ड्रोन बनवता येतो, फक्त तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला ड्रोन बनवता येतो. हे मला माहिती, तुम्हाला माहिती, तुमच्या टीचर्सला माहिती, तुम्हाला माहिती, हिला माहिती, तुम्हाला माहिती, तुम्हाला माहिती, तुम्हाला माहिती. ड्रोन बनवण्यासाठी सगळ्यात पहिला कंपोनंट जो लागतो, जसं आपल्याला मॅगी बनवताना सगळ्यात पहिले काय लागणार? कंटेनर. तर तसाच हा आपला कंटेनर आहे. तर या कंटेनरला आपण ड्रोनच्या भाषेमध्ये म्हणत असतो फ्रेम. काय म्हणत असतो? अरे फ्रेम. जो मोटरच्या स्पीडला कंट्रोल करता उसे क्या कहते हैं? वो होता है इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर, और उसका शॉर्ट फॉर्म है Honestly, it was a very good experience. आणि जे आज आम्ही एक्सपिरियन्स केलं ते आधी कधीच एक्सपिरियन्स केलं नव्हतं. The session was too good. खूप मस्त होतं. I just love the session. Interesting होतं. अजिबात बोर नाही झालं. It was a really nice to have this session. कधीच असं विचार पण केला नव्हता की हा ड्रोन मध्ये पण असे काही पार्ट्स असतात किंवा काही. क्योंकि पहले हमें उनका मटेरियल और कंपोनेंट्स नहीं पता था कि कैसे कैसे बनते हैं. अब पता चल गया, ऊपर से सर ने इतने इजी तरीके से बताया, तो अलग तरीके से सिखाया. जो रेगुलर टीचर सिखाते हैं उस तरीके से नहीं, कुछ मजाकिया था. सो मुझे वो ज्यादा पसंद आया. खूप छान होतं, खूप मजा आली, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स होता. सेशन मध्ये जे ऍक्टिव्हिटीज घेतल्या त्या खूप चांगल्या होत्या. सरांनी जे एक्झाम्पल्स देऊन शिकवलं त्यांनी आता कधीच विसरू शकणार नाही की ड्रोन कसं बनवायचं असतं. आणि मज्जेत पण आपण कसं शिकू शकतो हे त्यांच्याकडनं कळलं. आधी खूप वाटायचं की हे असे टेक्निकल गोष्टी खूप अवघड असतात वगैरे, पण ते आता जरा इझी वाटायला लागलं. आता वाटतंय, आधी नव्हतं वाटत. आधी वाटायचं एवढा मोठा ड्रोन कसा बनवायचा, आणि पण आता कळतंय की सगळं कसे कंपोनेंट्स एकत्र येऊन एवढा मोठा ड्रोन बनतो. And I will give this session 5 on 5 because it was too amazing and we enjoyed it very much. आतापर्यंत स्कूल मध्ये भरपूर लेक्चर झालेत, पण दिस वॉज द बेस्ट वन. अजून 2-3 सेशन झाले तरी आम्हाला आवडेल.
आणि असं सेशन्स परत हवेत आम्हाला आमच्या स्कूलमध्ये, सो वी कॅन एन्जॉय. लय भारी, लय भारी. आज आमच्या स्कूलमध्ये जे रोबोटिक सेशन झालं त्याबद्दलची लेकरांनी जी माहिती दिली मुलांना, फारच उत्कृष्टरित्या मुलांना भविष्यात नक्कीच ती फायदेदायक राहील. आणि ती जी सरांची जी सांगण्याची पद्धत होती त्या पद्धतीने मी ऍक्च्युली खूप भारावून गेलो की एक शिक्षक कशा पद्धतीनं मुलांना अवघड गोष्ट सोप्या पद्धतीने सांगू शकतो. ते उत्तम उदाहरण म्हणजे सरांनी जे रोबोटिक्स ड्रोन मेकिंगची जी काही प्रोसिजर सांगितली त्याने मी खरंच खूप प्रभावित झालो आणि हा कार्यक्रम संपूर्ण आहे असं मला वाटत होतं. आणि मी प्रत्येक टिपनं लिहून घेत होतो की ते मी कसं युटिलाइज करू शकतो माझा प्रॅक्टिकल वर्कमुळे. ड्रोन बनवण्यासाठी जो प्रयत्न मुलं करणार आहेत त्यांनी नक्की तो करावा अशी माझ्या मुलांकडून पण अपेक्षा आहे. आणि हा कार्यक्रम खरंच खूप मुलांच्यासाठी आणि माझ्यासाठी शिक्षकांसाठी खूप अशी अवर्णनीय अशी पर्वणी होती की खरंच त्याच्या माध्यमातून कमी वेळात खूप महत्वाची माहिती शिक्षकांनी दिली. हॅट्स टू दॅट टीचर who took such an effort to give that rare knowledge to us and our students. Thank you very much. तर आज आपण आलो आहोत अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आणि आपलं आहे डे 2 ड्रोन सेशन. तर ड्रोन तर कोणी पण शिकवेल, पण आपल्यामध्ये असं काय स्पेशल आहे? जसं आमचं नाव अतरंगी आहे तसं आमचं कामही अतरंगी आहे. आम्ही मूवीज आणि मीम्सला इंटिग्रेट करून कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट एकदम सिम्पल वर्ड्स मध्ये एक्सप्लेन करतो. तर चला बघूयात सेशन मध्ये काय होतं. चलो हमारा नया अटेम्प्ट था, कुछ तो ट्राई किया, मजा आया क्या? अच्छा, तुम बोलोगे ड्रोन वाला सेशन है, ड्रोन वाले सेशन में ये क्या कर रहे हैं? तो हम लोग ड्रोन से ही ढोल बनाने वाले हैं. कुछ भी? तुम में से कितने लोगों को ड्रोन बनाना नहीं आता है? सबको. अब एक मजेदार चीज बताओ, तुम सब लोगों ने ना लाइफ में कभी ना कभी कोई ऐसी चीज, कोई ऐसी एक्टिविटी करी है कि जिसकी वजह से तुम्हें ड्रोन बनाना ऑलरेडी आता है. क्या बात कर रहे हैं? ये मैं प्रूव करने वाला हूँ अगले 40 मिनट में. कितने मिनट्स में? 40. कितने मिनट्स में? 40. तुम में से किसको मैगी बनानी आती? बॉयज को नहीं बुलाएंगे, खराब बना देते. गजब बेइज्जती है. ये क्या है? ये क्या है? ड्रोन की उड़ान भरने को ही हम लोग कहते हैं साइंटिस्ट. आता है बाबा, बोलता नहीं है. ठीक है, तो आप सब लोग कौन हो? ये मुझे ऑलरेडी पता था, तुम्हारे टीचर्स को भी पता था कि तुम्हें, बस तुम्हें नहीं पता था कि तुम्हें, लेकिन अब तुम्हें पता है कि तुम्हें. ड्रोन बनवणं हे सोपी गोष्ट नाहीये, पण ती समजून घेतल्यामुळे ती इझी वाटते. आता आज ज्या पद्धतीने सरांनी एक्सप्लेन केलंय, ज्या पद्धतीने शिकवलंय ड्रोन कसं बनवायचं, ते खूप अमेझिंग वाटलं आम्हाला. खूप चांगलं वाटलं आणि मोस्ट एक्सलंट सेशन होतं. काय काय असं असतं, शिकवत जाते समोरचं बोर होतं. तसं दादानी एक सेकंड सुद्धा बोर होऊन दिलं नाही. मला पहिल्यांदा असं काहीतरी नवीन शिकायला मिळालं, याचा मला खूप आनंद होतोय. मूवीज मध्ये आणि फिल्म्स मध्येच मी ड्रोन्स वगैरे बघितलेले, पण आज पहिल्यांदा मी त्याला कसं बनतात ते पण दाखवलं सरांनी. मी ऍक्च्युली कधी रोबोटिक्स मध्ये कधी इंटरेस्ट घेतलाच नव्हता, कधी ना मी रोबोटिक्स मध्ये नव्हती, पण आज पहिल्यांदा सरांनी एवढा इंटरेस्ट मध्ये फनी वे मध्ये आम्हाला शिकवलं, त्यामुळे खूप मज्जा आली. मला ह्याच्या आधी वाटायचं की ड्रोन बनवणं सोपं नाहीये, पण आता ते इझी आहे. आम्हाला सांगितलं की ड्रोन कसा बनवायचा, किती पार्ट्स लागतात ड्रोन बनवायसाठी आणि कसा बनवायचा. एवढे छान शिकवलं आणि त्यांनी आम्हाला पेपर्स दिले त्याच्यावरती एक्सपिरियन्स सांगायला की तुम्हाला कंपोनंट्स बद्दल काय माहितीये वगैरे. त्यांनी एवढं छान सांगितलं की हे सगळं तोंडपाठ झालेलं आहे. મને બહુ અચ્છું લાગ્યું કારણ કે એટલા દિવસ પછી આપણને એરો સેશન જોવા મળ્યું છે, એટલા માટે. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा ड्रोन सेशनचा डे 3.
सो ते सेशन स्टार्ट करायच्या अगोदर ना आपण एकदम मस्त ऍक्टिव्हिटी करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, जेव्हा पण तुमच्या क्लासमध्ये स्कूलमध्ये कधी ड्रोन वरती सेशन होईल, जेव्हा कधी ड्रोन फ्लाय होतोय, तो ऑलवेज मेक शुअर दॅट तुम्ही ड्रोन पासून एक सेफ डिस्टन्स वरती. मला खूप चांगलं वाटलं सेशन. मला एक्सपेक्ट नव्हतं की आज ड्रोनचं सेशन असेल. मला वाटलं थोडं बोर वाटेल, पण खूप चांगलं वाटलं. सेशन मध्ये मला पहिला सरांनी ड्रोन दाखवलेला आवडला आणि पहिलं ऍक्टिव्हिटी आवडली. मला ना बिलकुल असं माहित नव्हतं ड्रोन बद्दल. आता सरांनी सांगितलं म्हणून सगळं समजलं मला. मॅगी ते ड्रोन पर्यंत सगळे पार्ट सांगितले आणि मॅगीचा कॉन्सेप्ट पण खूप छान होता. खूप छान एक्सप्लेन केलं की ड्रोन कसं करायचं, काय करायचं, कारण ड्रोन कसं बनवायचं हे आम्हाला माहित नव्हतं. त्यांनी की आम्हाला हे खूप डिटेल मध्ये समजवलं. सरांनी ड्रोन पण दाखवला, ड्रोन बद्दल माहिती दिली, ड्रोनला कसं बनवायचं ते पण सांगितलं. आणि ऑलमोस्ट कधी झालं नाही एक्सपिरियन्स, पण आज झालंय. मला खूप छान वाटलं. थँक्यू. सेशन वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड इट वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर अवर स्टुडंट्स. आणि आमच्या विद्यार्थ्यांनी खूप एन्जॉय केला. He just given all the examples very nicely, all the example related to daily life. The way of presenting the speech was very good and very nice session. इथं छान प्रकारे त्यांचा उत्साही वातावरणात हा सेशन पार पडलेला आहे. त्याबद्दल मी या पूर्ण टीमचं आभार मानते. It's wonderful that GEDIET people and representatives have been to our school for last 3 days, and I'm hopeful that my students also have enjoyed a lot, and I'm hoping that my own students will develop drones and they'll fly in the sky. This is what is my dream come true. Thank you. GEDIET ला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.